कला दर्पण न्यूज। हुपरीत 46 कोटी पाणी योजनेला मुदतवाढीवर सभेत खळबळ। नगरसेवक अण्णा शेंडुरे यांचा तीव्र विरोध। करारातील अटींचा हवाला देत दंडात्मक कारवाईची मागणी। विशेष सभेत विषयावर जोरदार चर्चा। हुपरी शहरासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या 46 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला मुदतवाढ देण्याच्या प्रस्तावावर आज झालेल्या हुपरी नगर परिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत जोरदार खळबळ उडाली। या प्रस्तावाला काही नगरसेवकांनी तीव्र विरोध दर्शवत करारातील अटींप्रमाणे कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी केली आहे। नगर परिषद प्रशासनानं मांडलेल्या विषय क्रमांक 1 मध्ये पाणीपुरवठा योजनेला मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता। मात्र सभेत अनेक सदस्यांनी काम अत्यंत मंदगतीने सुरू असल्याचा मुद्दा उपस्थित करत मुदतवाढ देण्यास आक्षेप नोंदवला। सुमारे 1.5 वर्षाच्या कालावधीत पूर्ण होणं अपेक्षित असलेली ही 46 कोटींची पाणीपुरवठा योजना अद्याप केवळ सुमारे 25% पूर्ण झाल्याची माहिती समोर येते। इतक्या मोठ्या विलंबानंतरही नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी आपल्या अधिकृत टिप्पणीत काम प्रगतीपथावर आहे असं नमूद केल्याचं समोर आल्यानं प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। विशेष म्हणजे करारातील मुदत संपत असताना काम केवळ 25% असणं ही गंभीर बाब मानली जात असून तरी कंत्राटदारांच्या बाजूने अनुकूल टिप्पण देण्यात आल्यानं हा निर्णय नेमका कुणाच्या फायद्यासाठी अशी चर्चा नगर परिषद वर्तुळात सुरू झाली आहे। सभेत बोलताना काही नगरसेवकांनी संबंधित कंत्राटदारांना पुरेशी यंत्रसामग्री, मनुष्यबळ व नियोजन न केल्यामुळे काम रखडल्याचा आरोप केला। शहरासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली योजना वेळेत पूर्ण न झाल्यानं नागरिकांना अजूनही नियमित पाणी पुरवठ्याचा लाभ मिळत नसल्याची खंतही व्यक्त करण्यात आली आहे। पाणी पुरवठा योजनेच्या करारानुसार काम 18 महिन्यांच्या मुदतीत पूर्ण करणं बंधनकारक आहे। निर्धारित मुदत ओलांडल्यास दररोज 5,000 दंड आकारण्याची तरतूद आहे। काही नगरसेवकांनी तर कामाचा वस्तुनिष्ठ अहवाल सादर करूनच पुढील निर्णय घ्यावा, अन्यथा कंत्राटदारास मुदतवाढ देण्याचा निर्णय वादग्रस्त ठरू शकतो असा इशाराही दिलाय। या अटींचा उल्लेख करत काही नगरसेवकांनी मुदतवाढ देण्याऐवजी दंड आकारून कंत्राटदारावर कडक कारवाई करावी अशी मागणी सभेत केली। सभेत नगरसेवक अण्णासाहेब शेंडुरे यांनी या प्रस्तावाला ठाम विरोध दर्शवत कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी करणारे लेखी निवेदन प्रशासनाकडे सादर केले। तसेच काही इतर नगरसेवकांनीही स्वतंत्र लेखी तक्रार देत मुदतवाढीला विरोध नोंदवला असल्याचं समजतंय। दरम्यान केंद्र सरकारच्या भांडवली गुंतवणुकीसाठी राज्यांना विशेष सहाय्य 2025 ते 26 योजनेअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील काही शहरांच्या पाणीपुरवठा प्रकल्पांना अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आला आहे। मात्र हुपरीच्या 46 कोटींच्या योजनेला असा निधी मिळालेला नसल्यानं योजनेच्या प्रगतीबाबत प्रश्न उपस्थित होते। टेंडर प्रक्रियेपासूनच वादात राहिलेल्या या योजनेवर आजच्या सभेत तिखट चर्चा झाल्यानं नगर परिषदेत राजकीय वातावरण तापलंय। या विषयावर प्रशासनाकडून पुढे काय निर्णय घेतला जातो याकडे शहरातील नागरिकांचं लक्ष लागलंय। Subscribe now